ज्यांना कधी शाळेत इतरांपासून वेगळं बसवलं जायचं, ज्यांना पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, आज त्याच महामानवाची जयंती फक्त भारतात नाही तर अनेक देशांमध्ये अभिमानाने साजरी केली जाते। ही गोष्ट आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची, ज्यांनी अपमान सहन केला पण कधीही हार मानली नाही आणि आपल्या बुद्धी, शिक्षण आणि संघर्षाने पूर्ण देशाचे भविष्य बदलून टाकले। चला जाणून घेऊया बाबासाहेबांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास, बालपणीचा अपमान, शिक्षणासाठीचा अथक प्रयत्न आणि सामाजिक चळवळ आणि राजकीय लढा, संविधान निर्माण आणि शेवटी बौद्ध धर्म स्वीकार। मित्रांनो, जर तुम्हाला प्रेरणा हवी असेल आणि संघर्ष कसा जिंकायचा हे शिकायचे असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब सुद्धा करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सुद्धा शेअर करा तुमच्या फॅमिली बरोबर, फ्रेंड्स बरोबर। मित्रांनो, 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका महार कुटुंबात भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झाला। त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते। आई भीमाबाई, पण मित्रांनो जन्मापासूनच त्यांच्यावर अस्पृश्यतेची छाया होती। शाळेत बसायला वेगळी जागा, पाणी प्यायला वेगळे भांडे, शिक्षक स्पर्श सुद्धा करत नव्हते। एकदा शाळेत पाणी पिण्यासाठी त्यांना भांड्यातून पाणी ओतून दिले जात असे, कारण स्पर्श केला तर पाणी अपवित्र होईल असा समज होता। वडील लष्करी अधिकारी असूनही कुटुंबाला सामाजिक बहिष्कार सहन करावा लागत होता, पण रामजी आंबेडकरांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी सांगितले, शिक्षण हेच खरे शस्त्र आहे। मन में एक गांठ बांध लेना, ज्ञान पाने के लिए चाहे जैसी भी लड़ाई हो, कठिन से कठिन, वो लड़ाई तुम्हें लड़नी होगी। आणि मित्रांनो, भीमरावांनी बालपणीच हे शस्त्र हातात घेतले। 1907 मध्ये त्यांनी मॅट्रिक पास केली। ते महाराष्ट्रातील पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते ज्यांनी एवढे उच्च शिक्षण घेतले। पण अपमान मित्रांनो हा काही थांबला नाही। लग्न ही लहान वयात रमाबाईंशी झाले, जेव्हा भीमराव फक्त 15 वर्षाचे आणि रमाबाई फक्त 9 वर्षांच्या होत्या। मित्रांनो, शिक्षणासाठी बाबासाहेबांनी कधीही हार मानली नाही। बडोदा संस्थानाच्या सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली आणि बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले। तेथे त्यांनी अर्थशास्त्रात MA आणि PhD मिळवली। नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन डॉक्टरेट मिळवली आणि बारेट लॉ म्हणजेच बाबासाहेब बॅरिस्टर झाले। जर्मनीमध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास केला। मित्रांनो, कल्पना करा, एक अस्पृश्य तरुण किंवा एक दलित तरुण ज्याला भारतात पाणीही स्पर्शाने प्यायला मिळत नव्हते, तो आज जगातील सर्वोत्तम विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत होता। यामागे होता त्यांचा अथक अभ्यास। ते दिवसात 18 तास अभ्यास करत होते। परदेशातून परत आल्यावर त्यांनी बडोदा येथे नोकरी केली। ते सुद्धा बाबासाहेबांना भेदभावामुळे अपमान सहन करावा लागला। जरा एक ग्लास पानी तो देना। पानी नहीं है। देखो, तुम सीनियर ऑफिसर होगे, लेकिन तुम इस पानी को छू नहीं सकता। शेवटी त्यांनी वकिली आणि शिक्षण क्षेत्रात काम सुरू केले। 1920 मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक साप्ताहिक सुरू केले। यात त्यांनी अस्पृश्य समाजाच्या व्यथा मांडल्या। नंतर बहिष्कृत हितकर्णी सभा स्थापन केली कि हम अपनी मुश्किलें हल करने के लिए और अपनी शिकायतें सरकार के सामने रखने के लिए एक खास केंद्रीय संस्था की स्थापना करें, जिसका नाम होगा बहिष्कृत हितकारिणी सभा। ज्यांचे ध्येय होते शिक्षण, संघटन आणि संघर्ष। 1927 मध्ये महाड सत्याग्रह हा ज्यांच्या चळवळीचा ऐतिहासिक क्षण होता। महाड येथील 14 तळ्यांचे पाणी अस्पृश्यांना पिण्यास बंदी होती। बाबासाहेबांनी हजारो अनुयायीसह सत्याग्रह केला आणि स्वतः पाणी पिऊन अधिकार सांगितला। ...1930 मध्ये नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह। या आंदोलनाचा उद्देश होता दलित समाजाला मंदिरात प्रवेशाचा हक्क मिळवून देणे हा होता। हजारो लोकांनी यात सहभाग घेतला। हा सत्याग्रह सामाजिक समता, स्वाभिमान आणि न्यायासाठी दिलेली प्रेरणादायी लढाई ठरला। 1935 मध्ये येवला येथील भाषणात त्यांनी घोषणा केली, मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही। मैं हिंदू पैदा हुआ हूं, लेकिन मैं भरोसा दिलाता हूं आपको
कि एक हिंदू के रूप में हरगिज नहीं मरूंगा। हा शब्द त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला। मित्रांनो, बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हा मंत्र आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो। 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांसाठी वेगळी निवडणूक जाहीर केली, पण महात्मा गांधी यांनी याला विरोध केला आणि आपले उपोषण सुरू केले। बाबासाहेबांनी पुणे करार केला। गांधींचे प्राण वाचविण्यासाठी आंबेडकरांची पुणे करारावर स्वाक्षरी। ज्या दलितांसाठी आरक्षण मिळाले, पण वेगळी निवडणूक मित्रांनो ही रद्द झाली। 1936 मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली। 1942 मध्ये ते ब्रिटिश सरकारमध्ये मजूर मंत्री झाले आणि स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये बाबासाहेब कायदे मंत्री झाले आणि संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष सुद्धा बनले। 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या अथक प्रयत्नाने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे अंमलात आणले। संविधानात समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांचा समावेश आहे। अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण, महिलांना समान हक्क, कामगारासाठी अधिकार, हे सगळे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचे फळ आहे। राजकीय लोकशाहीशिवाय सामाजिक आणि आर्थिक लोकशाही शक्य नाही, असे बाबासाहेब म्हणतात। 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर बाबासाहेबांसह लाखो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला। भगवतो अरहतो सम्मा तस्सा। मी हिंदू म्हणून मरणार नाही, हे बाबासाहेबांची घोषणा पूर्ण झाली। मित्रांनो, बाबासाहेबांचे विचार आजही प्रासंगिक आहे। शिक्षण हेच मुक्तीचे साधन आहे। महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी कायदा केला। जातीवाद हा राष्ट्राचा शत्रू आहे। लोकशाही फक्त मतदानापुरती नसते, ती सामाजिक समतेत आहे। आज दलित, शोषित, महिला, कामगार प्रत्येकाला त्यांच्या हक्कांसाठी बाबासाहेबांच्या विचारामधून शक्ती मिळते। मित्रांनो, बाबासाहेबांचा जीवन प्रवास सांगतो, कितीही मोठा संघर्ष असला तरी बुद्धी, मेहनत आणि धैर्याने महानता मिळवता येते। मित्रांनो, बाबासाहेबांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि त्यांनी शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला। परंतु आज त्यांच्याच अनुयायीमध्येच एकतेचा अभाव दिसून येतो आणि समाज अनेक गटांमध्ये विभागला जात आहे। बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश केवळ घोषवाक्य न राहता आचरणात आणावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। एकत्र राहिलो तर त्यांचे स्वप्न साकार होईल आणि समाज अधिक सक्षम बनेल। जय भीम, धन्यवाद।